बघा, जन्म शिवनेरीवर झाला. कर्नाटकमध्ये बेंगळूरमध्ये महाराज शिक्षण झालं आणि नंतर स्वराज्य स्थापनेला महाराज परत 12 मावळमध्ये पुणे, सुपे, बारामती, इंदापूर म्हणजे महाराजांनी सुद्धा 3 वेळा स्थलांतर केलं. तर हा इतिहास थोडं समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही अभ्यास करता म्हणजे संकल्पना समजणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. केवळ मार्कांसाठी शिक्षण घेऊन गुणवंत व्हायला हवं आपण सगळेजण म्हणतो, पण केवळ गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता काय? तर माझ्या दृष्टीनं तुमच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास म्हणजे खऱ्या अर्थानं गुणवत्ता आहे. कारण कर्मवीर भाऊराव पाटील म्हणायचे, ज्यांनी एवढ्या शिक्षण संस्था निर्माण केल्या, त्यांचं एक वाक्य आहे, स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद. तर तुम्ही हे शिक्षण घेऊन तुम्ही स्वावलंबी व्हायला पाहिजे. तुम्ही स्वतंत्र स्वतःच्या पायावर उभं राहील अशा पद्धतीचे हे शिक्षण व्हायला पाहिजे. महात्मा गांधीजींचं एक वाक्य आहे की एज्युकेशन इज द पॉवरफुल वेपन विच ब्रिंग्स न्यू चेंज इन द पर्सनॅलिटी. ह्याच्यावर टिप्पणी करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, एज्युकेशन इज द पॉवरफुल वेपन विच ब्रिंग्स न्यू चेंज इन द पर्सनॅलिटी, बट व्हेन education teaches that type of job which held in the society and the society do that type of job which teaches in the classroom. म्हणजे वर्गात जे शिकवलं जाते ते समाजात घडताना दिसलं पाहिजे आणि समाजात जे घडते ते वर्गात शिकवलं गेलं पाहिजे. पण दुर्दैवानं असं होताना दिसत नाही. इंग्रजांच्या काळात इंग्रजांचं असं मत होतं की या देशामध्ये ऑर्डर फॉलो करणारे लोक पाहिजेत. मला कुणीही म्हणजे नोकरच तयार व्हायला पाहिजेत अशा पद्धतीची मेकॅलोने आणलेली शिक्षण पद्धती, ज्यामध्ये 100 वर्ष झाली आज तागायत बदल झालेला नाही आहे. आम्ही सांगतो तेच पाठ करा, तशाच पद्धतीनं व्याख्या लिहा, मगच तुम्हाला मार्क मिळतील. ह्या मार्कांच्या नादामध्ये संकल्पना समजणं मागं पडलं आणि खरं तर सगळ्यांचं भविष्य अंधकारमय झालंय. एवढ्या अशा या देशात 24 कोटी बेरोजगार म्हणजे हा आकडा चिंता करायला लावणार आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही गेल्या 10-15 वर्षामध्ये सर थोडंसं चिंतन करून बघण्याची गरज आहे की आपल्या हायस्कूलमधनं प्रथम क्रमांकाने जे पास आउट झालेले विद्यार्थी आहेत ते सध्या काय करतायत आणि थोडंसं मग आपण शिक्षणात वेगळं काय विद्यार्थ्यांना देऊ शकतो काय. छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊंनी जे शिक्षण दिलं, घोड्यावर कसं बसायचं, ढाल कशी चालवायची, रिकीब कशी मारायची, आणि हे शिकवत असताना ज्यावेळी महाराज पडायचे त्यावेळी सैनिक धरायला धावायचे महाराजांना, त्यावेळी जिजाऊ काय म्हणायच्या, अजिबात कुणी हात लावू नका, पडू दे झडू दे मगच त्याला कळणार आहे, कारण युद्धात काय मी सोबत असणार नाहीये, थांब जरा घोडं पुढे घेऊन देतो म्हणायला. मग अशा पद्धतीनं जबाबदारी दिल्यामुळं महाराज घडले. लक्षात घ्या, तुम्ही कुठलीही परिस्थितीची किंवा ह्याची कारणं देत बसू नका. तुम्हाला काय मिळत नाही ना, तुमची परिस्थिती गरीब आहे ना, तर उत्तम आहे, तुम्हाला श्रीमंत व्हायला मिळालेली ती एक संधी आहे. तुमच्याकडे बुद्धिमत्ता कमी ना, सर्वोत्तम आहे, तुम्हाला बुद्धिमान व्हायला मिळालेली ती एक सर्वोत्तम संधी आहे. तुम्ही कारणं देत बसू नका. यशस्वी होणारा कारणं सांगत नाही आणि कारणं देणारा कधीही यशस्वी होत नाही. माझी परिस्थिती म्हणजे 2-5 हजार गोळा करायची सुद्धा माझी ताकद नव्हती, तरी आज आमच्याकडे 150 लोक जवळजवळ कर्मचारी स्टाफ आहे. एवढ्या लोकांना आम्ही रोजगार देऊ शकलो. कशामुळं? उद्योजकता, लहानपणी परिस्थितीमुळं आम्ही पैसे कसं कमवायचं ह्याचं ज्ञान घेतलो. आणि माझा एक सरळ प्रश्न आहे सर, की आपण शाळेत जातो आणि भरपूर मार्क पाहिजे असं म्हणतो, का बरं? कशासाठी? चांगल्या साईडला ऍडमिशन मिळवण्यासाठी. बरं, चांगल्या साईडला ऍडमिशन कशासाठी आहे? चांगली डिग्री मिळवण्यासाठी. चांगली डिग्री कशासाठी आहे? तर चांगला जॉब मिळवण्यासाठी. आणि जॉब कशासाठी? पैसे मिळवण्यासाठी. मग डायरेक्टली पैशाबाबतचं ज्ञान आपण शाळेत काही शिकवत नाही. हे ज्ञान कुठे मिळते? तर हे समाजात मिळते. म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे की शिक्षणाबरोबर छोटी मोठी तुम्ही कामं करा. कमी वयात तुम्हाला आवडीच्या क्षेत्रात शनिवार रविवार, आजकाल ही तरुणाईंची सगळी ऊर्जा शक्ती
ही मोबाईलवर वाया जाते. कबड्डी, खो खो, क्रिकेट हे जे खेळ पूर्वीच्या काळी मैदानावर खेळले जायचे ते आज मुलं मोबाईलवर खेळाल्यात. आणि त्यामुळे त्यांची क्षमता, त्यांच्यामध्ये असलेलं प्रचंड पोटेन्शियल आणि आजची ही तरुण पिढी ही तुमच्या आमच्यापेक्षा पण सर खूप फास्ट आहे आणि हुशार आहे. जन्मलेलं लहान मूल बघितलं तरी. तुम्हाला एक गमतीची गोष्ट सांगतो. आमचा एक भाचा होता, 4थीत होता. तुम्ही एक गोष्ट सगळ्यांनीच ऐकल्या लहानपणी. गोष्टी आवडतात का सगळ्यांना? लाकूड लाकडं तोडायला जंगलात गेला आणि त्याची कुऱ्हाड पाण्यात पडली. पहिली सोन्याची काढली, चांदीची काढली. ही माहितीये ना गोष्ट सगळ्यांना? बर, मग आता ऍडव्हान्स पिढी कशी आहे याचं एक उदाहरण देतो मी. तो काय म्हणाला, मामा आता लाकूड तोडे एकट्याच गेला नाही म्हणाला, ती बायकोला सोबत घेऊन गेला. आणि आता कुऱ्हाड पाण्यात पडली नाही म्हणाला, त्याची बायकोच पाण्यात पडली म्हणाला. मग सगळ्यात पहिल्यांदा देव तिथं प्रसन्न झाला आणि सगळ्यात पहिल्यांदा त्या पाण्यातनं राणी मुखर्जीला वरती काढला. मग हीच काय तुझी बायको? म्हणजे ती गोष्ट माहिती आहे ना तुम्हाला? सोन्याची काढली, चांदीची काढली आणि शेवटी त्याची कुऱ्हाड काढली. किती प्रामाणिक आहेस म्हणून तिन्ही कुऱ्हाडी तिने भेट दिल्या देवानं. तसं आहे ना, राणी मुखर्जीला वरती काढलं पहिल्यांदा. राणी मुखर्जी माहिती आहे ना सगळ्यांना? तर त्याने काय सांगितलं, हीच माझी बायको म्हणाला. अरे मूर्खा म्हणाला, तुझा आजा किती प्रामाणिक होता. तू हे गाव सगळं भारत देश अख्खा ओळखतोय म्हणाला ही राणी मुखर्जी आणि तू म्हणाला हीच माझी बायको. नाही म्हणाला, मी त्या आजापेक्षा प्रामाणिक आहे म्हणाला. तुम्ही पहिला राणी मुखर्जीला वरती काढणार, नंतर राखी सावंतला काढणार, शेवटी माझ्या बायकोला वरती काढणार. आणि किती प्रामाणिक असे तिन्ही पण तुलाच राहू दे म्हणाला. आता या महागाईच्या जमान्यात एकच सांभाळायचं अवघड झालंय म्हणाला. त्यामुळे म्हणाला म्हणजे जरा थोडं वेगळा विचार, वेगळं हे आणि फास्ट ही सगळी तरुण पिढी आहे. आणि ह्यांचं पोटेन्शियल जे सुट्टीच्या दिवशी मोबाईलवर व्हॉट्सअप, फेसबुक, रील्स बनण्यात वाया चाललंय. बघा की ह्या बसलेल्या सगळ्या जिजाऊ आहेत म्हणायला काय हरकत नाही. आणि बहुतांश आत्ताचे जिजाऊ बघा, महाराज घडण्या अगोदर जिजाऊ पहिल्यांदा घडायला पाहिजेत. आणि जिजाऊ सगळ्या व्हॉट्सअपवर बिझी आहेत आता. मग छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर बसणार कुठून सांगा बघूया. म्हणून तुम्ही सगळ्यांनी थोडस हे ऑनलाईनचं जे तुमची एनर्जी वाया चालल्या. बघा, रिचा देसाई नावाची एक मुलगी होती. 2012 साली ती अमेरिकेत बँकिंग मध्ये जॉब करत होती. ती ज्यावेळी डिलिव्हरीसाठी भारतामध्ये आली, तिनं एक पांगुळ गाडा ढकलतानाचा एका तिच्या मुलाचा फोटो 6 महिन्याच्या फेसबुकला टाकला. तिकडनं अमेरिकेतनं तिच्या मैत्रिणींचा फोन आला तिला की हे काय आहे. तर तिनं सांगितलं की हे एक यंत्र आहे ज्यानं मुलं चालायला शिकतात. पांगुळ गाडा, मुलं चालायला शिकायचं पांगुळ गाडा माहितीये की नाही? लाकडी पांगुळ गाडा, 3 चाकी लाकडी सुतार बनवतात ते. तर वॉकर आत्ताच्या भाषेत वॉकर. मग त्या मैत्रिणीने विचारणा केली हे यंत्र आम्हाला मिळेल काय? तर तिनं सांगितलं म्हणजे आपल्याकडे जे हार्डली 300 रुपयाला तयार होतंय, 5000 रुपये रेट सांगितला. तर त्यांनी 7-8 जणीने तिच्या मैत्रिणीने ऑर्डर दिल्या, हे यंत्र जरा छान वाटतंय म्हणून. तिला त्यातनं एक व्यवसायाची आयडिया सुचली. आज खेळणी विकणारी अमेरिकेतली सगळ्यात मोठी कंपनी त्या मुलीची आहे. तिनं जॉब सोडून दिला. म्हणजे तुम्हाला व्यवसाय उद्योजकतेची संकल्पना कशातनं सुचू शकते याचं एक उदाहरण तुम्हाला म्हणून मी सांगतोय की तुम्हाला आजूबाजूला लोकांची गरज ओळखता आली की तुम्हाला व्यवसाय सुचू शकतोय. मी एका उद्योजक मेळाव्याला सोलापूरला गेलेलो. तिथे एक 4थी नापास महिला होती सर. ती 27 बचत गट चालवायची. त्या महिलेला आदर्श उद्योजक म्हणून पुरस्कार मिळालेला. तर खूप जवळजवळ म्हणजे त्यांचा व्यवसाय होता. एक 5-7-8 प्रकारच्या चटण्या आणि भाकरी वेगवेगळ्या करून महिला बचत गटांच्या माध्यमातून स्टॉलवर प्रदर्शनात विक्री करण्याचा. तर त्यांच्याकडे क्रिएटिव्हिटी होती, काही आपण विकू शकतो हे. आणि त्यांनी काय जाहिरात केली त्याची की हा आमचा फेस पॅक एवढा जबरदस्त आहे की ह्यामध्ये पाणी जर मिक्स केला आणि चेहऱ्याला लावला तर तुम्हाला चेहरा अतिशय गार लागतोय, त्वचा एकदम मुलायम होत्या. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, तुम्ही तर शेती सगळ्यांचीच आहे. मातीत पाणी जर मिक्स केलं तर गारच लागतंय, त्यात काही वेगळं रॉकेट सायन्स नाही आहे. आणि त्या 2 पोती मातीचं त्यांनी 40,000 रुपये केले सर. मला सांगायचं काय आहे की
ह्या भारत देशामध्ये काहीही विकलं जाऊ शकते. तुमच्याकडे फक्त संकल्पना पाहिजे, आयडिया पाहिजे, वेगळा विचार पाहिजे आणि लोकांची गरज तुम्हाला ओळखता आली पाहिजे. माझा एक मित्र सांगलीमध्ये महापालिकेत सर्व्हिसला होता. सर्व्हिस करता करता 100 फुटीला एक 4 व्हीलरचं सर्व्हिसिंग सेंटर चालत नव्हतं फारसं. त्यांनी त्या मालकाशी बोलून सर्व्हिसिंग सेंटर भाडे तत्वावर चालवायला घेतलं. 2012 सालची ही गोष्ट आहे. आणि हळूहळू 8 तास ड्युटी संपल्यानंतर तो घरोघरी जायचा. फ्लॅट, अपार्टमेंट, जिथं जिथं 4 व्हीलर गाड्या आहेत सगळीकडे त्यांनी सांगायला चालू केली की आमच्याकडे सगळीकडे 400 रुपये रेट आहे, आमच्याकडे 300 रुपयाला आम्ही गाडी सर्व्हिसिंग करून देतो. असं करता 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 तुम्हाला सांगायचं सर्व्हिसिंग सेंटर खूप चांगलं चालायला लागलं. तिथं दुसरा माणूस कामाला ठेवला. एक वर्षभरात त्याने 100 फुटीला एक जागाच विकत घेतली नोकरीवर थोडंसं लोन करून आणि तिथं एक दुसरं सर्व्हिसिंग सेंटर चालू केलं. आज 2024ला सांगलीमध्ये सर त्यांची अशी परिस्थिती आहे, त्यांचे सांगलीमध्ये 6 कार वॉशिंग सेंटर आहेत, 30 माणसं कामाला आहेत आणि रोजचं 20,000 रुपये इन्कम आहे सर, सगळ्यांचा पगार काढून. म्हणजे व्यवसाय करायला सर काय लागते सांगा बघा, काय लागतंय? म्हणजे नोकरी करत असताना सुद्धा म्हणजे 20,000 रोजचं सरासरी म्हटलं तरी 6 लाख रुपये झालं. कुठल्या क्लास 1 अधिकाऱ्याचा पगार तर आहे का सांगा? बारकाईनं विचार केला ज्यांनी, हे बघा मी शिक्षणाला विरोध करतोय असा काही विषय नाही आहे. ज्यांना 90-95% वर मार्क आहेत त्यांनी अवश्य UPSC MPSC करावं. पण जे आपले कायम मर्तुगडी घोडी असं म्हणूया, 10वीत 4 टाइम 12वीत 5 टाइम, त्यांनी लई घासायची काय गरज आहे असं मला वाटत नाही. एखादा म्हटला मला म्हशी राखायला आवडतात, त्याला 10 म्हशी घेऊन द्या. कमी वयात त्यानं जर कमवायला चालू केला तर ते मोठा श्रीमंत उद्योजक होऊ शकतोय. एखादा म्हटला चहा विकायला आवडतोय, लगेच त्याला द्या स्टो एक घेऊन मार हवा आणि विक चहा म्हणा. चहा विकता विकता माणसं कुठे गेली? कुठे गेली? इथं गावाभराचं राजकारण करून साधं सरपंच नगरसेवक होता येत नाही, तर चहा विकता विकता माणसं कुठे गेली डायरेक्ट. आणि त्यांनी अभिमानानं सांगतात हा मैंने भी चाय बेची है. चहा विकण्यासाठी चहा विकायचं नाही, पंतप्रधान होण्यासाठी चहा विकायचा आहे. हा विचार जर तुमच्यात आता आला तर निश्चितच तुम्ही एक यशस्वी उद्योजक होऊ शकता. आणि तुम्ही थोडस शिक्षणाबरोबर आता सध्याच्या परिस्थितीत तर तुम्हाला सांगतो, नुसतंच शिक्षण घेतला तर जीवन वाया जाईल. शिक्षणाबरोबर छोटा मोठा उद्योगधंदा करा. शिक्षण तुम्हाला नॉलेज देईल आणि तुम्ही छोटा मोठा करत असलेला उद्योगधंदा हे जीवनाचं आणि जगण्याचं ज्ञान देईल, असं माझं एक सगळ्यांना तुम्हाला सांगणं आहे. आणि हे शालेय शिक्षण, अभ्यास, मार्क याच्या बरोबरीनं तुम्ही थोडं भ्रमंती करा, फिरा, वेगवेगळ्या लोकांना भेटा, नवीन ओळखी वाढवा. कारण तुम्ही जितका प्रवास कराल तितकाच तुम्ही यशाचा प्रवास कराल. तुम्ही जोपर्यंत एखादी मोठी गोष्ट काय बघत नाही तोपर्यंत तुमची दृष्टी व्यापक होत नाही. भ्रमंती हाच खरं तर श्रीमंतीकडे नेणारा राजमार्ग आहे. म्हणून तुम्ही भ्रमंती केली पाहिजे, नवीन ज्ञान शिकलं पाहिजे, नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत, नवीन आत्मसात काही ना काही केलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या जमान्यात सर एकतर आयुष्य कमी झाले. आपले पूर्वज आबा जे 100 वर्ष जगायचे, सरासरी आयुष्य 60 वर्ष झाले. त्या 30 वर्षे जर शिकण्यात घालवली तर आयुष्य जगणार कधी आपण? हा एक चिंतेचा विषय आहे. त्यामुळं कामाचं आणि मोजकं शिका, लवकर कामाला लागा, व्यवसाय उद्योजक व्हा. कारण आज तागायत आम्ही ज्या ज्या सर मोठ्या मोठ्या उद्योजक मेळाव्यांना गेलेलो होतो तिथं आम्ही बघितलं की ज्यांची परिस्थिती प्रतिकूल आहे, जे शाळेत थोडस मागं होते तेच मोठे व्यावसायिक झालेत. कारण त्यांची रिस्क घ्यायची कपॅसिटी वाढलेली आहे. आणि ज्यांचं शिक्षण ज्यादा झालं, त्यांच्याकडे डिग्री ज्यादा, नॉलेज ज्यादा, त्यामुळे ते विचार जास्त करत बसले आणि ते सक्सेस होऊ शकले नाही. असा रेशो आहे, रेशो समाजात बघितलं. आज मी जे बोलालोय थोडं शिक्षकांना सुद्धा आणि विद्यार्थ्यांना सुद्धा थोडस वेगळं वाटेल, पण एक उद्योजकी मानसिकता आत्ताच तुमच्यामध्ये तयार व्हायला पाहिजे. मी सुद्धा शाळेतला प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी होतो. आरग हायस्कूल आरगला माझं शिक्षण झाले. पण मी शिक्षणाबरोबर व्यवहार ज्ञान शिकलो. कमी वयात जबाबदारी अंगावर पडली. पैसा कसं कमवायचं याचं ज्ञान बघा. अर्थशास्त्रामध्ये PhD झालेल्या व्यक्तीला
त्याचं स्वतःचं ज्ञान आणि बुद्धी वापरून त्याला पैसे कमवता येत नाहीत, 10,000 सुद्धा त्याला कमवता येत नाहीत त्याला, आणि मला नोकरी द्या नोकरी द्या म्हणून वन भटकावं लागतं. ही एक मोठी शोकांतिका आहे असं मला वाटतंय. कारण अर्थशास्त्रामध्ये पीएचडी आहे तर पैसे कसं कमवायचं, अर्थासाठी, आणि त्याला वन भटकायला लागणं, याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही आहे. म्हणून हे शिक्षण जे आहे, हे शिक्षणाबरोबर तुम्ही बाहेरचं नॉलेज, जनरल नॉलेज घेतलं पाहिजे. आणि त्याच बरोबरीनं नशिबात असेल तसं घडल हे म्हणून काय होईल तसं होईल. काय मी अनेक वेळी ज्यावेळी विद्यार्थ्यांशी बोलतो, अनेक हायस्कूलमध्ये मी जातो, त्यावेळी लक्षात येते की 80% मुलांच्या समोर काय ध्येयच नाहीये. काय होणार आहे विचारलं, त्यांची ध्येय 5-5 मिनिटाला बदलत असतात. आज मी एक व्यावसायिक आलो, वाटणार व्यावसायिक व्हावं, उद्या एक IPS अधिकारी आला, मी पोलीस व्हावं. म्हणजे त्याच्यामध्ये काय बेस्ट आहे हे कुणालाही कळलेलंच नाही आहे. आणि आपल्यातलं बेस्ट गोष्ट आणि सामर्थ्य ओळखून त्याच्यावर काम करलं तर 100% यशाची शक्यता अनेक पटीनं वाढू शकते. तर हे त्याच्यातलं गुण ओळखून त्याला स्कोप देणं आजच्या या शिक्षण व्यवस्थेला काम करावं लागेल. काही कन्सल्टंट, व्यापारी, उद्योजक, कारण कौशल्याभूमिक शिक्षण सगळ्याच मी विद्यार्थ्यांशी बोलल्यावरून लक्षात येते. एक तर हुशार विद्यार्थी विचारत होता की म्हणजे सारखंच बघा की छत्रपती शिवाजी महाराज 5 मार्काला, तुकाराम 10 मार्काला, ज्ञानेश्वर 15 मार्काला. एकटा तर विचारत होता ह्या वर्षी तुकाराम पडणार आहेत की ज्ञानेश्वर पडणार आहेत. ज्यांनी अख्खा महाराष्ट्र उभा केला ते केवळ मार्कांसाठी आपण शिकलो तर खऱ्या अर्थानं ते काही शिक्षण म्हणता येणार नाही. तुम्हाला इतिहासातली पात्र तुमच्याशी बोलली पाहिजेत, भूगोलातला अक्षांश रेखांश तुम्हाला समजले पाहिजेत, गणितातले आकडेमोड व्यवहारात कुठं उपयोगाचे आहेत हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं ह्या मार्कांच्या नादात संकल्पना समजणं मागं पडले आणि नुसताच मार्क 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 म्हणून. म्हणजे असंच एका पारितोषिक वितरण समारंभाला मी गेलो होतो आणि 3 लाईनी केल्या होत्या विद्यार्थ्यांच्या. एक 90च्या वरच्या एक लाईन होती, त्याच्यापेक्षा खाली 80 ते 90 ह्याची एक लाईन होती, आणि त्याच्यापेक्षा मागे जरा भरपूर लाईनी हे 70च्या आतल्या लोकांच्या होत्या. तर 1 नंबरवाले एकदम खुश होते, 2 नंबरवाले थोडं चिंतेत होते, विद्यार्थ्यांच्या सोबत त्यांचे पालक पण होते, आणि सगळ्यात पाठीमागचे तर काय एकदमच खुश होते. मग ही मधलेच का प्रॉब्लेम आहे. तर त्या एका पालकांना मी विचारलं, का हो तुम्ही एवढं चिंता का करताय, तुमची तर लाईन 80 ते 90 मध्ये आहे. तर त्यांनी म्हणाले किती किती मार्क मिळाले तुमच्या मुलाला. काय हो नाही सांगण्यासारखे नाही आहेत म्हणाले. अहो किती काय तरी असेल, आकडा असेल. तर ते म्हणाले नाही 89 पॉइंट वर काय तर समथिंग आहेत. 90च्या वर मिळू 89 मिळाले त्याचा आनंद त्या पालकांना नाही, पण 90च्या वर मिळू शकले नाही त्याचं दुःख मात्र आहे. ह्याच्यासारखी शोकांतिका कुठली नाही असं मला वाटते. मग मी विचारलं तुम्हाला किती होते 10वीला मार्क. तर त्या नवरा बायकोंना दोघांचे मिळून पण 90 होत नव्हते, आणि मुलाकडनं मात्र अपेक्षा करतात की 90 पाहिजे. बघा एक गोष्ट सांगतो तुम्हाला, असंच तुमच्यासारखी एक शाळा होती. एकदम 1 नंबरचा मुलगा, त्याच्या आईवडिलांनी त्याला सांगितलेलं मुला तुला अभ्यास करायचा आहे, तुला भरपूर मार्क मिळवायचा आहे, तुझा पहिला नंबरच यायला पाहिजे, तुला चांगल्या साईडला ऍडमिशन मिळायला पाहिजे. आणि मुलगा फार आज्ञाधारक होता, त्यानं खूप अभ्यास केला, प्रथम क्रमांक मिळवला, इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळवलं, आणि तो जवळच्या जिल्हा परिषदेमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून सर्व्हिसला लागला, जॉबला लागला. मुलानं कधीही आयुष्यात कुठल्या क्रीडा स्पर्धेत भाग घेतला नाही, कुठं स्नेह संमेलनात भाग घेतला नाही, विद्यालयाच्या इतर कुठल्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेतला नाही. एकदम सरळ मार्गी घोड्याचा चष्मा लावल्यासारखं तो तिथे इंजिनियर झाला. त्याच्यापेक्षा जरा थोडस 70-80% एक विद्यार्थी होता, तो थोडं जेमतेम मार्क असायचे, तो पण 12वी झाला, BA केलं, स्पर्धा परीक्षा पास झाला, आणि त्याच जिल्हा परिषदेवर तो CEO म्हणून आला, त्याच जिल्हा परिषदेवर. आणि सगळ्यात जो 40-45% वाला होता त्यानं कधी कुठली URची इलेक्शन सोडली नाही, कुठली क्रीडा स्पर्धा सोडली नाही, कुठलं खेळ सोडला नाही.
वर्गाच्या बाहेर काय चाललंय म्हणजे कसं आहे, पहिल्या क्रमांकाच्या बेंचवर बसणाऱ्या विद्यार्थ्याला फक्त गुरुजी फळा एवढंच दिसतंय, पण शेवटच्या बेंचवर बसणाऱ्याला मात्र वर्गात काय चाललंय, वर्गाच्या बाहेर खिडकीतनं काय चाललंय, गुरुजी काय शिकवाल्यात याचं सगळंच नॉलेज त्याला असल्यामुळं ते पुढे जाऊन जरा सगळं व्यापारी होतं, ते सगळं जुगाडू माइंडसेटचा होता. पुढे गेला, निवडणुका लढवल्या, आमदार झाला आणि त्याच जिल्ह्यावर पालकमंत्री म्हणून आला. आता इंजिनियर साहेब शिवसाहेबांना सलाम करल्यात आणि शिवसाहेब पालकमंत्र्यांना. गुणवत्ता ही शेवटी लागते मित्रांनो. बघा, गुणवत्ता म्हणजे काय, नुसताच गुणपत्रिकेत तुम्ही एकदा 10वी 12वीला 90-95% पडले म्हणजे तुम्ही जीवनात सक्सेस झालाच असं नाही. तर तुम्हाला जीवनात सक्सेस होण्यासाठी या शिक्षणाबरोबर अजून काही बऱ्याच गोष्टी शिकणं गरजेचं आहे. तर हे शिक्षण आपण देता येऊ शकू का, थोडस असे काही पाठ व्यवसाय मार्गदर्शनाचे आपण अरेंज करू शकू काय, त्याचं वेगळं शिक्षण प्रशिक्षण काय देता येऊ शकू काय, हे आपण बघायला पाहिजे. कारण आमच्या गावातली पण परिस्थिती मी बघतोय, इंजिनियर झालेला मुलगा 10-15 हजार मध्ये काम करतोय आणि आता तर 5G यायला लागले, AI आले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. पुढच्या 5 वर्षामध्ये आज IT सेक्टर मधले 20 मुलांचं काम एक रोबोट रिप्लेस करणार आहे. हे सुद्धा सगळे जॉब, एवढं पॅकेज तेवढं पॅकेज हे जे आपण म्हणतोय, हे सुद्धा पूर्ण ह्याच्यावर म्हणजे मोठी परिस्थिती याची येणार आहे. त्यामुळं आत्तापासून ह्या विद्यार्थ्यांनी थोडंसं डोक्यात घेऊन बदल केला, नवीन काय शिकण्याचं हे ठेवलं. कारण आमच्या इथं एक इलेक्ट्रिशियन जो फिटिंगचं काम करतोय तो महिन्याला ₹1,00,000 मिळवतोय. एक मोटर रिवाइंडिंग करणारा माणूस महिन्याला ₹2,00,000 कमवतोय. त्याच्याकडे 5-7 मुलं कामाला आहेत. शिक्षण त्याचं 4थी नापास आहे आणि इंजिनियर झालेला मुलगा मात्र 15 आणि 20 हजारात पुण्यात राहतोय. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही ते शिकू नका असं मी म्हणणार नाही, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण तुम्ही समाजाकडे जरा उघड्या डोळ्याने बघून उद्योजकता काय आहे आणि मला काय करायला पाहिजे. आता ही मुलं एवढी चुळबुळ करायला, त्यांना सिरियसनेस नाही आहे ह्या गोष्टींचा. कारण आई वडील भरपूर देतात, कुठल्याही गोष्टीचं ते पैसे कमवायला काय करायला लागतात याचं त्यांना सिरियसनेस नाही आहे. आम्हाला ते मिळालं नाही, मुलाला ते देतात. माझा मुलगा ज्यावेळी पहिलीच शाळेत जात होता, 50 रुपयाची पेन घेऊन गेला. पहिल्या दिवशी हरमून आला, ट्रामॅक्स पेन. लगेच तिथं दुकानातच पेन विक्रीला ठेवलेली होती, घ्यायला गेला. आमच्या मिसेसनं सांगितलं, आम्ही शिसकांडीनं लिहत होतो, तुला लगेच पहिल्या दिवशी हरवून आलायस, तुला 50 रुपये म्हणजे काय माहिती असते काय. तर ते म्हटलं काय, मग तू रविवारी इथं कामालाही म्हणाले. आमचं मेडिकल स्टोअर होतं त्यावेळी, आता मुलगा माझा 9वीला गेलाय. तर त्याला रविवारी बोलवलं, त्याला 1-2 तास सगळी कपाटातली औषधं काढून पुसून सगळं त्याला लावायला लावलं. 5 मिनिटं काम केलं. आत्ताच्या मुलांचं पण तसंच आहे, काय तर आई वडिलांनी काम सांगितलं, नाही माझा अभ्यास आहे, आणि केलं तरी पण काय केल्यासारखं करायचं, लगेच मोबाईल घेऊन बसायचं. करता का नाही हो पुरानो, करताय की नाही. मग हे अशा पद्धतीने मग त्याला 1-1.5 तास पूर्ण कंटाळा येऊपर्यंत, एवढ्याच 40-50 रुपये होत नाहीत म्हटलं, त्याला कंटाळा येऊपर्यंत काम करायला लावलं. पहिलीतला मुलगा तो, आणि त्यानं ज्यावेळी ते काम केलं आणि मग त्याला पेन दिली, पेन त्यानं वर्षभर वापरला. मग तुम्ही सगळेजण पैसे घेत असताना ते पैसे मिळवायला काय करायला लागते त्याचं मूल्य पण तुम्हाला ते कळायला पाहिजे. आता मी एवढं महत्वाची गोष्ट बोलायला, शिक्षक सुद्धा सगळे मन लावून ऐकायला आणि ती मधली तेवढीच मुळे चुळबुळ करायला. म्हणजे तुम्हाला आई वडील काय करायल्यात, किती राबाल्यात यासाठी, तुम्हाला इथं शाळेत पाठवण्यासाठी किती गोष्टींचं काय हे करायल्यात, ह्याचं जरा सुद्धा तुम्हाला सिरियसनेस नाहीये. आणि चंचलता ही जी आहे की नाही मुलांमध्ये, गुरूंचा आदर न करणं, चंचलता, आई वडिलांचं न ऐकणं, ह्यानं तुम्ही आयुष्यात कधीही मोठं होऊ शकणार नाही. लक्षात घ्या, तुम्ही आयुष्यात तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल, तुमच्याकडे कृतज्ञता भाव पाहिजे. तुम्हाला बघा, तुम्ही धन्यवाद मानलं पाहिजे, कृतज्ञता मानली पाहिजे, तरच तुम्ही जीवनामध्ये पुढे जाऊ शकता. तुम्हाला जेवायला जेवण मिळते, जेवण समोर आल्या आल्या तुम्ही धन्यवाद द्यायला पाहिजे. लाखो लोक असे आहेत ज्यांना 2 वेळेचं जेवण सुद्धा मिळत नाही. तुम्हाला ईश्वरानं, निसर्गानं एवढं सुंदर शरीर दिले, किती ईश्वराचं धन्यवाद मानायला पाहिजेत. आज हृदय ऑपरेशन करायचं म्हटलं 2 लाख, किडनी ऑपरेशन करायचं म्हटलं 20 लाख. हे परमेश्वरानं, ईश्वरानं सगळं शरीर तुम्हाला फुकट दिले. ह्याची जर परमेश्वर किंमत घेत होता तर तो किती कोटीचा बंगला बांधत होता. आपले शरीर सगळं व्यवस्थित काम करते, तुम्ही धन्यवाद मानायला पाहिजे. साक्षात परमेश्वरानं स्वतःच्या हातानं स्वतःची तयार केलेली जिवंत मूर्ती म्हणजे हे शरीर असून ते अनेक आश्चर्यांचे आश्चर्य तर असंख्य चमत्काराचे आगर आहे. अशा शरीररूपी परमेश्वराच्या जिवंत मूर्तीला दारू, गुटखा, गर्द, तंबाखू ह्यांचा जर नैवेद्य अर्पण केला
तर त्या मूर्तीकडनं तसाच भयानक प्रतिसाद मिळून भयंकर शारीरिक मानसिक रोग जडून माणूस रसातळाला जाऊन त्याचा पूर्ण सत्यानाश होतोय. परंतु ह्याच शरीररूपी परमेश्वराच्या सुंदर मूर्तीला पौष्टिक आहार, व्यायाम, चांगल्या सवयी आणि सुसंस्कार यांचा जर नैवेद्य अर्पण केला तर आनंद, यश, सुख, समाधान, शांती प्राप्त होऊन त्याच्या जीवनाचं नंदनवन होते. लक्षात घ्या, शरीर साक्षात परमेश्वर, हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. देवासकट सर्व काही प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य प्रयत्नात आहे. म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. जगातील सर्व धर्मातील सर्व लोकांसाठी सर्व शक्तिमान परमेश्वर हा एकच असून तो कुणावरही कृपा किंवा कोप करत नाही, तर केवळ माणूसच स्वतःच्या सत्कर्मांनी किंवा दुष्कर्मांनी स्वतःवरच कृपा किंवा कोप करत असतो. हे लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणपणे लक्षात घ्या. तुम्ही सगळ्यांना सुखी करण्याचा प्रयत्न कराल, सुख तुमच्या घरी पाणी भरेल. उलट तुम्ही स्वतः सुखी होण्याच्या प्रयत्नात इतरांना दुःख द्याल तर ते तुमच्या डोळ्यातून पाणी काढेल. हे लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणपणे लक्षात घ्या. आणि जीवन जगण्याची कला तुम्ही शिकणं हे पण तितकंच महत्वाचं आहे. तुम्ही जे देणार तेच तुम्हाला मिळणार आहे. लक्षात घ्या, तुम्ही जे देणार तेच तुम्हाला मिळणार. जेवढं देणार तेवढंच मिळणार आणि ज्या क्वालिटीचं देणार त्या क्वालिटीचंच मिळणार. तुम्ही त्रास द्याल कोणाला, तुम्हाला त्रास मिळेल म्हणजे मिळेल. हे चुकणारच नाही. या निसर्गाचा नियम आहे मित्रांनो. हे तुम्ही निसर्ग नियम एक समजून घ्यायला पाहिजेत. क्रिया तशी प्रतिक्रिया निसर्गाचा नियम आहे. तुम्ही इथं शाळेत येता, तुम्ही एखाद्याला अहो म्हटला दुसरा का हो म्हणतोय, तुम्ही अरे म्हटला दुसरा का रे म्हणतोय. तुम्ही कुणाला मान दिला तुम्हालाही मान मिळतोय. तुम्ही कुणाचं कौतुक केला तुमचंही कौतुक होते. तुम्ही कुणाचा अपमान केला तुमचाही अपमान होते. थोडक्यात काय, ज्या इष्ट किंवा अनिष्ट पद्धतीनं तुम्ही विचार करता, बोलता आणि तुम्ही वागता त्याप्रमाणेच तुम्हाला तुमच्या जीवनात प्रतिसाद मिळत असतोय. म्हणून आणि तुम्हाला जे पाहिजे, तुम्हाला वाटते सगळ्यांनी माझं कौतुक करावं, तर तुम्ही कोणाचं करत नाही. हे जीवन जगण्यासाठी फार क्लिष्ट नियम नाही आहेत. हे तुम्हाला समजलं. जीवन म्हणजे आजूबाजूचा समाज म्हणजे तुमचा एक आरसा आहे. तुम्ही आरशासमोर उभारला, आरशात तुमचा चेहरा दिसतोय. आरशातल्या प्रतिमेला तुम्ही नमस्कार केला, ते पण प्रतिबिंब नमस्कार करते. कसं आहे, ते असं आहे, ती बाद ही बाद ही बाद. म्हणजे तुम्ही स्वतः आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. मी कशी आहे किंवा मी कसा आहे, माझे विचार कसे आहेत. आणि आपण नाही, आपण जे सातत्यानं विचार करत असतो, उठल्यापासून झोपेपर्यंत 60,000 विचार करतो. आणि हे विचार म्हणजे तुम्ही ह्या ब्रह्मांडात लहरी पाठवत असता. लक्षात घ्या. बघा, एखादा शेतकरी, पूर्वी बैल होती, शेतात नांगरट करायची. एखाद्या शेतकऱ्याला तंबाखू खायचं व्यसन असायचं. शेतात नांगरट करायलाय आणि त्याला तंबाखू खायची इच्छा झाली, तर ती तीव्रतेनं केलेला विचार म्हणजे ते लहरी अँटिना लावल्यासारखं असते. लक्षात घ्या, तुमचं जसं एक शरीर आहे तसं तुमच्या बाजूने एक ऊर्जेचं शरीर आहे आणि ती ऊर्जा सारखं फेकत असतोय आपण. तसाच ऑरा आपल्या बाजूने तयार होत असतोय आणि तशाच प्रकारची घटना आणि माणसं आपल्या आजूबाजूला आपण आकर्षित करत असतोय. म्हणजे ते काय, शेतकरी तंबाखू खायचा तीव्रतेने विचार, मग 10 मिनिटात कोणतरी येणार आणि त्याला तंबाखू देणारच. दारुडी लोक बघितलंय तुम्ही गावात, तर त्यांचं बघा, कुठल्याही नवीन गावात जाऊ दे, त्यांचा अँटिना चालूच असते. दारू 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 दारू. जो काहीच कामधंदा करत नाही, खिशात काही पैसे नाहीत, पण त्याची इच्छा एवढी तीव्र असते, त्याचा ऑरा एवढा पॉवरफुल असतोय की त्याला संध्याकाळी दारू मिळतेच काहीतरी व्यवस्था होऊन. मग ही संकल्पना तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी, तुम्ही चांगलं विचार जर करू शकला, पॉझिटिव्ह विचार करू शकला, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन तुमच्या शरीरातनं जाऊ शकले, तर का तुमच्याकडे चांगल्या गोष्टी आकर्षित होणार नाहीत? हे सगळं तुमच्याच हातात आहे. लक्षात घ्या, तूच आहेस तुझ्या जीवनाचा. तुम्ही विचार बदलला तरच तुमचं नशीब बदलणार आहे. आणि हे 4 गोष्टींना शक्य होणार आहे. लक्षात घ्या, तुम्ही किती व्रत वैकल्य केला, किती उपास तपास केला, उगाच वर्षभर अभ्यास करायचा नाही, परीक्षेच्या टायमाला तेवढं गणपतीला जायचं, देवा मला पास कर, तुला 1 किलो पेढे देतो. आतापर्यंत कुठलेही अभ्यास न करता नुसताच पेढे देऊन पास झालाय, नंबरात आलाय असं एकही विद्यार्थी मला आजतागायत भेटलेला नाही आहे. देव किंवा ईश्वर, परमेश्वर ज्याला आपण असं म्हणतो, तो कोण स्वतःच्या मर्जीप्रमाणे वाटेल ते करणारा किंवा वाटेल तसा वागणारा हुकुमशा नाही, किंवा तो आपल्या भक्तांकडनं नवस फेडणं वगैरे कुठल्याही स्वरूपात लाच घेत नाही, किंवा तो आपल्या भक्तांच्या नवस करणे वगैरे प्रलोभनांच्या आहारी जात नाही. लक्षात घ्या, तुम्हीच तुमचं भविष्य घडवायचं आहे. कृपा होते म्हणजे काय होते लक्षात घ्या, कर आणि पहा, दॅट इज कृपा. मी जे काय सांगालोय ते तुम्ही करायला पाहिजे आणि बघायला पाहिजे. कृपा तुम्हीच तुमच्यावर करायची आहे. आज शाळेत झालेला अभ्यास, आता अभ्यास करणे इतकी सोपी गोष्ट नाही.
तुमचं हे वय शिक्षण घेण्याचं आहे, तुम्ही शिक्षण घ्यायलाच पाहिजे. लिहाय वाचाय करता, समाजात राहण्याकरता चांगल्या मार्काने शिक्षण घ्यायलाच पाहिजे, त्याही संकल्पना समजून घ्यायलाच पाहिजे, त्याच्या बरोबरीनं व्यवहार ज्ञान सुद्धा घ्यायला पाहिजे. आणि अभ्यास इतकी सोपी गोष्ट कुठली नाही बघा. वाचणं, संकल्पना समजून घेणं, ती संकल्पना लक्षात ठेवणं आणि लक्षात ठेवलेलं कागदावर उतरवणं, ह्याच्या इतकं सोपी गोष्ट कुठली आहे काय? निवांत पंख्याखाली वर्गात बसून ह्या पद्धतीनं अभ्यास करणं आणि आज झालेला अभ्यास आजच्या आजच जर पूर्ण केला तर तुम्हाला वार्षिक परीक्षेला गरज आहे काय लई जास्त त्रास करून घ्यायची? खरं पोरांचं एक ऍटिट्यूड काय माहितीये काय? उद्या करतो, उद्या करतो, काय तर काम सांगितलं थांबायक करतो, गडबड आहे थांबायक करतो, नंतर करतो. अरे कर पहिल्यांदा आणि मग बस की निवांत. ही जी वृत्ती आहे की नाही मुलांच्यातली, ह्याच्यात थोडं परिवर्तन व्हायला पाहिजे. का म्हणजे समोर दिसतंय लगेच पहिला पटकन करायचं. आई वडिलांनी सांगू देत, शिक्षकांनी सांगू देत, सर हे उद्या उद्या करतोय नंतर करतोय, ही एक ऍटिट्यूड पोरांच्यात म्हणजे खूप आहे. आणि तुम्हाला जर तुमच्या जीवनात यशस्वी व्हायचं असेल, सक्सेस व्हायचं असेल, तुम्हाला आजूबाजूच्या 5-50-100 किलोमीटर मध्ये वेगळी नाव, वेगळी ओळख या देशात काय तर करायचं असेल, बरं इथं बसलेल्या कुठल्या विद्यार्थ्यांना तुमच्या पंजे, खापर पंजे यांचं पूर्ण नाव कोणाला आठवतंय काय? कुणाला आठवतंय? म्हणजे आज्जा, तुमच्या आज्जांचं नाव कदाचित आठवत असेल, पूर्ण नाव म्हणतोय मी, त्या आज्जांचं पूर्ण नाव इथं बसलेले कोणाला आठवतंय काय? आठवतंय? बरं त्या काळामध्ये एक जोडपं होतं, त्यांनी स्त्री शिक्षणाचा प्रचार प्रसार केला. तुम्हाला नाव माहितीये? बघा, सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले. हा बघा, तुम्हाला तुमच्या पंजाचं नाव तेवढं आठवत नाही, पण यांची नावं आपण का घेतोय सांगा बघूया? कारण त्यांनी असं काय तर महान कर्तृत्व केलेलं आहे. आज 700-800 वर्षाच्या गुलामगिरीतनं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळवून दिलं. त्यांचं 400 वर्षानंतर ही नाव आपण घेतोय आणि या हायस्कूलला ही नाव दिलेलं आहे. तुम्ही नुसताच पोट पाण्यासाठी किंवा स्वतःपुरतं जगण्यासाठी शिक्षण जर घेत असला तर रस्त्यावरचं जनावर सुद्धा उपाशी मरत नाही, अशी निसर्गात व्यवस्था आहे. त्यामुळं माणूस म्हणून आपण जन्माला आलोय तर हे शिकणं गरजेचं आहे. जीवन जगण्याची कला शिकणे गरजेचं आहे. मी किती आनंदी आहे याच्यापेक्षा माझ्यामुळे किती लोक आनंदी होऊ शकतात हे सुद्धा थोडस शिकणं, आत्मसात करणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. आणि थोडस या अँगलनं आपण थोडा उद्योजकतेचा विचार करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची एक तुम्हाला गोष्ट सांगतो, आपण नेहमी आपल्यासारख्याच लोकांमध्ये आपल्याला कम्फर्टेबल वाटते. नेहमी मुलांना तुम्ही सुद्धा तुमच्यापेक्षा 4-5 वर्षांना मोठ्या आणि यशस्वी मुलांच्या संगतीमध्ये प्रयत्नपूर्वक राहिलं पाहिजे. कारण कसं आहे, आपल्याच संगतीच्या मुलांमध्ये त्याच चर्चा असतात. हे व्हॉट्सअपला काय, हे रील्स काय, ह्या वयात काय चर्चा असणार, ही गेम कशी आहे, पबजी कसं खेळायचं, ह्या चर्चा असणार. मग धीरूभाई अंबानींचं तुम्ही जर आत्मचरित्र वाचलात तर ते ताज हॉटेलमध्ये चहा प्यायला जायचे 15 दिवसाचा पगार खर्च करून. का? त्या मोठ्या लोकांची संगत मिळायला पाहिजे. ही श्रीमंत लोक कसं विचार करतात. धीरूभाई अंबानींचं तुम्ही पुस्तक वाचून बघा. जगातल्या 80 अब्जाधीशांची आत्मचरित्र मी वाचलेली आहेत. ती अजिबात पैसे नसण्यापासून किंवा पूर्ण कर्जात बुडाल्यापासून ती त्यांची सुरुवात होती आणि ती जगातले 80 अब्जाधीश आहेत. धीरूभाई अंबानींचे वडील सुद्धा एक शाळा मास्तर होते आणि त्यांनी 6 जण भावंड होती. त्यातल्या 3ऱ्या क्रमांकाचं धीरूभाई अंबानी होते. आणि त्यांनी वयाच्या 14व्या वर्षी शिक्षण त्यांनी सोडलं तर आणि तिथून पुढे त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या गावात एक यात्रा होती आणि त्या यात्रेत त्यांनी भेळ, ठेला, पकोडे विकले होते. तिथं गोळा झालेले पैसे, तिथं ती यात्रा 10 दिवस संपल्यानंतर तिथनं पैसे घेऊन ते यमनला गेलते. यमनला त्यांनी एका हॉटेलात बसल्यानंतर एका चर्चा ऐकली साईडला. तिथे एक चांदीचं नाणं होतं, चांदीचा शिक्का. ते 100 रुपयाचा जो शिक्का होता ते चांदीचा असल्यामुळे त्याचं गाळप केल्यानंतर ती 110 रुपयाची चांदी त्यातनं निघायची. इकडे भारतात विकली तर त्यांनी ते गाळपाचं मशीन आणून तिथं चांदी गाळप चालू केलं. सगळ्यात पहिल्यांदा पैसे मिळवण्याचा मार्ग कुठला हेच ते शोधत होते. आणि थोड्या दिवसानंतर त्या गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं की आपल्या देशातली सगळी चांदीची नाणीच गायब व्हायला. मग त्यांनी पोलीस फोर्स शोधबीद लावूपर्यंत त्यांना त्याची कुणकुण लागल्या यांनी भरपूर संपत्ती वर्षभरात गोळा केली. तेवढं त्यांनी बॅग भरून घेऊन ते भारतात आले, लक्षात घ्या. आणि इथं मग कपड्याचा व्यापार चालू केला, विमल ब्रँड केला, लोकांच्याकडनं पैसे उभा केले आणि ते आज जगातल्या, भारतातले म्हणजे भारतात नाही तर जगातल्या श्रीमंतांच्या यादीत त्यांचं नाव गेलं.
लाखो लोकांना त्यांनी रोजगार दिला. म्हणजे ह्याच्यातनं काय सांगायचं आहे, तुमच्याकडे असलेली एखादी बेस्ट आयडिया सुद्धा तुम्हाला खूप मोठं करू शकते जीवनामध्ये. म्हणजे अनेक गोष्टी आहेत, तुम्ही स्कोप भरपूर आहे जगात उघड्या डोळ्याने बघितलं तर. त्यामुळं हे असं थोडंसं जरा वेगळं शिक्षण प्रशिक्षण घेणं तुम्ही गरजेचं आहे, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. तर अधिक वेळ न घेता सगळेजण कंटाळात असं वाटतंय थोडं, त्यातनं जे काय पॉझिटिव्ह तुम्हाला वाटतंय, जे काही घेण्यासारखं वाटतंय, आत्मसात करण्यासारखं वाटतंय, ते तुम्ही निश्चितच घ्या. थोडस वेगळा विचार करा. शिक्षणाबरोबर काही ना काही तर छोटं मोठं प्रशिक्षण तुम्ही घ्यायला चालू करा, तरच तुम्ही ह्या जीवनात यशस्वी पद्धतीनं एक चांगला आदर्श नागरिक म्हणून तुम्ही उभा राहू शकाल, जगू शकाल, असं मला वाटतंय. इथं मला बोलवलं आणि मार्गदर्शन करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी छत्रपती शिवाजी हायस्कूल या सगळ्या शिक्षक स्टाफ, विद्यार्थी, आमचे मित्र विनोद पाटील साहेब, या सर्वांची मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. थँक्यू, धन्यवाद. खूपच छान साहेब, आपलं भाषण नक्कीच कंटाळवाणं नव्हतं, तर खूप उत्साह देणारं उद्बोधक होतं. आणि मुलींना खास करून समोर बसवण्यामध्ये आमचा हेतू एवढाच होता की मुलींनी सुद्धा उद्योजकता आपल्या मनामध्ये खरंच बाळगावी. कारण आता होतंय काय की आपल्याला माहिती आहे की बायोडाटे आले मुलांचे की उद्योजक करणारा साहेब मुलगा कुणाला नको, नोकरी करणारा पाहिजे. आणि त्याच्यामुळे बरीचशी आपली मुलं उद्योग व्यवसायाकडे न वळता मग नोकरीच्याच पाठीमागे लागतात. त्यामुळं त्याचबरोबर मुलींना मी हेही सांगतो की